आलोक आधी म्हणाला इंदूशी मैत्री आहे. काय थंडी आहे ना पुण्यात? हा हे बघ. मग म्हणाला इंदू खास मैत्रीण आहे. कॅन वी प्रोसीड? मग म्हणाला इंदू या घरची होणारी सून आहे. ओ जावई बापू, मोठी स्टोरी आहे. सांगत बसलो तर पहाट होईल. तू अजून सांगितलं नाहीयेस ना तिला एंगेजमेंटचं? लग्न झालंय अरे त्याचं. अहो बाबा, अजून काय सांगायचं राहिलंय तिला? गुड. ही तिला सगळ्या फॅमिली फंक्शन्स मध्ये सून असल्यासारखी मिरवते. ए बाबा, तू मला सांगितलंस म्हणून मी सगळीकडे तिला बोलवते. हा प्लीज. तू आई बाबांना सांगितलंयस का आपल्या ब्रेकअप बद्दल? मी लहान नाहीये तुझ्यासारखी. सॉरी, पण आपण तिलाही इथे बोलवून घेऊया का? नको. हेच म्हणतेय मी. तू कधीच ऐकत नाहीस माझं. आता त्यांना विचित्र वाटतं ना आपल्या पुढे. तेच तर पाहायचंय ना आपल्याला. ए, तू काय त्या 70च्या फिल्म मधली आई आहेस का? हा, किती ड्रामा करतेस? बरं, आता आपण इथं आलोच आहोत तर फोन कर ना तिला. तू किती बदललीस ते बघ आधी तू स्वतः. आणि तू सांग ना त्यांना, इंदू बघा किती उद्धट आहे, न सांगताच गेली वगैरे. आमच्या दोघात काही भांडणं झाली नाहीत का? पण आता आमचंच उदाहरण तुला द्यायचं म्हणजे. प्लीज बच्चन नका देऊ तू. किती कठीण असतं या वयातल्या या मुलांना ओळखणं. हे बघ, ब्रेकअप आणि लग्न मोडणं यात जमीन आसमानचा फरक आहे. पण तो जमीन आसमानाचा काय फरक आहे तो समजून सांग ना मला. ओ बाबा, सांगा ना तुम्ही. मला एक दोष चालेल. हा, हे असं ब्रेकअप वगैरे काही नसतं. जे काही भांडण झाले ना ते मिटवून टाका ताबडतोब. चल करूया तसं. मुलीच्या बापाला जशी काळजी असते ना मुलगा चांगला मिळेल का नाही, तशी काळजी मुलाच्या बापाला पण असते. हे सगळ्यांना भयानक टिपिकल होतंय. कशी गोडगोड काय वागताय? एक मिनिट, मी गोडच आहे.